असाच खळ, एवढा त्रास दिला, एवढा त्रास, भयंकर त्रास महाराज. म्हणजे गाव वैतागलेलं होतं. गाव म्हणलं हे मेलं पाहिजे राव लवकर. आणि त्यानं गावाला आदल्या दिवशी बोलवून घेतलं. सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं, ऐका 1-2 दिवसात मी मरणार आहे, मी लय त्रास दिलाय तुम्हाला. मग एक काम करा, आता माझी शेवटची इच्छा तेवढी पूर्ण करा. गाव म्हणलं फाडदेशी मर सगळे, पण काय इच्छा आहे काय नाही. म्हणला लय त्रास दिलाय, मी सगळ्याला वाकडं चाललोय. हो, सरळ कुणालाच नाही. सप्त्यात आडवा, कीर्तनात आडवा, गरीबाचं लगीन त्या लग्नात धिंगाणा, मी सरळ कुणाचं होऊ दिलं नाही. मग माझी एक इच्छा आहे, मी मेलो ना, मेल्यानंतर मला तिरडीवून येऊ नका. मग तुम्ही माझ्या पायाला दोऱ्या बांधा आणि वडत मशानभूमीत न्या. गावाला तर आनंदच झाला. असं जिवंतपणे काय ह्यानं सुख लागून दिला मेल्यावर तरी. म्हणून महाराज ह्यो मेला आणि घरात झोपला. बरं मरताना बी सरळ लावला, मेले नाही. दरवाजाला पाय उभं केलं आणि पाटाण खाली टिकली आणि मेलं. 2 दिवस दरवाजा उघडला नाही. म्हणून गाव म्हणला मेलं का काय बघा. बघाय गेली, दरवाजा उघडला तर ती पायवर आणि पाटाण खाली. बरं आता ताटून गेलेलं शरीर, 2 तास झालं तर गुडघं वळत नाही. तर हे आता 2 दिवस मरून पडलं होतं. जर झोपवाय गेलं की पायावर केलं की मुंडकं थाट उभं राहायचं. गाव म्हणला तर ह्याला न्यायचा कसा, बरं तेल तर लिहू शकत नाही. आता ह्याला म्हणले आता आपण वडत नेऊया. ह्यानं सांगितलेलंच आहे. आणि पायाला रश्या बांधल्या आणि रश्या बांधल्यानंतर वडत नेलं. आणि ते शेजारातल्या कुठल्या तरी गावानं बघितलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला. म्हणले अमक्या गावात एक माणूस मारला आणि वडत चालवला. हे पोलिसाच्या पिंजरा आलं आणि अख्खं गाव भरून नेलं बघा आणि जेलमध्ये टाकलं. गावातला एक जण हुशार होता, तो म्हणला लगा जिवंत होताना ह्यानं सुख लागून दिलं नाही आणि मेल्यावर बी सुख लागून दिलं, अख्खं गाव जेलमध्ये टाकून गेला. विठ्ठल.